अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। माझ्या प्रवासात आजवर आपण ऐकलेलं आहे की निरनिराळ्या महान विभूती, महत्त्वाचे ग्रंथ यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलेलं आहे। आज जे मार्गदर्शन मी आपल्या समोर मांडणार आहे, कदाचित आपल्यापैकी अनेकांना त्याच्यावरती विश्वास ठेवणं कठीण होईल, कारण ही माझी अनुभूती आहे आणि अनुभूती ही अतिशय वैयक्तिक स्वरूपाची असते। मात्र माझ्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मला आलेल्या या अनुभूती मी आपल्यासमोर मांडते आहे। आजवर आपण पाहिलं की सद्गुरू कृपेचा आशीर्वाद सातत्यानं आम्हाला मिळतच होता। याचाच एक पुढचा भाग म्हणून आयुष्यामध्ये एक असा प्रवाह, असा चॅनल ओपन झाला की जो केवळ अद्वितीय आणि अविस्मरणीय आहे। स्वप्नांच्या माध्यमातून गुरु आदेश देतात आणि त्या आदेशाचं पालन मी आणि विश्वनाथ नित्यनियमाने करतो। खरं तर स्वप्न आपल्या सगळ्यांनाच पडतात। काहींच्या ती लक्षात राहतात किंवा काहींना ती उठल्याबरोबर विस्मरणात गेलेली पाहायला मिळतात। आपल्याला जी स्वप्न पडतात ती नेहमीपेक्षा काही वेगळी असतील तर त्याचा आपण आपल्या बुद्धीप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो। मला पडणारी जी स्वप्न आहेत ती अतिशय विलक्षण अशी होती। मूळचा स्वभावच चिकित्सक असल्यामुळे त्या स्वप्नांचा अर्थ काय याच्याकडे मी केव्हा ओढली गेले हे माझं मला देखील कळलं नाही। अर्थात हा देखील गुरुकृपेचाच प्रसाद आहे असं मी मानते। त्यांच्याच कृपाशीर्वादाने मला जी स्वप्न पडतात त्याचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचा उलगडा नेमका कसा करायचा याच्यासाठी त्यांनी मला एक माध्यम जोडून दिलेलं आहे। हे माध्यम आहे सप्तर्षींचं। या ऋषींच्या माध्यमातूनच मला माझ्या स्वप्नांचे अर्थ उलगडून सांगितले जातात आणि त्यानुसार माझ्या कृती ठरवल्या जातात।